छत्रपती शिवराय माझ्या रक्तात आहेत, जीभ बाहेर काढायची. आज अण्णाभाऊ माझ्या रक्तात आहेत, बाबासाहेब माझ्या रक्तात आहेत. मग मी बाजूला जाऊन हळूच म्हणतो, रक्तात तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी असतात, आणि जास्त लाडू मिठाई चहा झाला असला तर शुगर गावती दुर्बिणीत. हे नाही सापडत. त्याच्या पुढचं वाक्य अजून, रक्तच निळं आहे म्हणते. ही आळून ठेवलंय ना आम्ही आमच्या महापुरुषांना. आणि मग ती गाणं, जागं असावं भीमाचं पिल्लू, जागं असावं, अयो झोपून ऐकते. ही जी परिस्थिती आता आलेली आहे ना, तरुणांची डोकी भडकवली जातात. मुळात ती का भडकतात? अहो, गावगाड्यापर्यंत वाद आला. अजून 2 वर्ष असंच राहिलं तर एकमेकाय सुखादुःखाला जाणार नाहीत. प्रत्येक जात एकटी पडली. सोशल मीडियावरती जात वाढतच गेली. 2026 मध्ये हे घडतंय. राजकारण सुद्धा धर्मावर चालतंय. महाराजांच्या पुतळ्याची उंची किती, यावर त्यांचं श्रेष्ठत्व. चालत्या बसमध्ये किंवा थांबलेल्या बसमध्ये एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव शिवशाही असतं, त्यावेळेला वाईट वाटतं. आणि आमचं काय, आम्हाला विसरायची सवय आहे. चोरी झाली, आम्ही बोंबलायला लागलो, लगेच पेपर फुटला, चोरीचं विसरून गेलो. आता उद्या दुसरं काहीतरी घडेल, आम्ही हे विसरून जाऊ. ह्याच्यातच 5 वर्ष संपत्यात. आणि मग उद्या मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत कुठून गांधी येतो कळतच नाही, आणि एका रात्रीत गणित बदलतात. 5 वर्ष गांधी कुणाच्याच तोंडात नसतो. उद्या मतदान आहे, त्याच्या आदल्या रात्री मात्र सगळ्यांना गांधी पाहिजे असतो. देणाऱ्याला बी गांधी पाहिजे असतो, घेणाऱ्याला बी पाहिजे असतो. वायरमॅन बी लाईट घालवते आणि काम फत्ते होते. आमच्याही गावात निवडणुका झाल्या. मला असं वाटलं की माझ्या गावात मी माझ्या लोकशाहीचा खून होऊ देणार नाही. नुसतं भाषणं करून काय होणार नाही, आता मैदानात उतरलं पाहिजे, म्हणून मी मैदानात उतरलो. आणि आदल्या रात्री मी बन्यालवर आणि लुंगीवर गल्लीत बसलो, असा दांडकं घेऊन रस्त्यावर. विचार करा मी कसा दिसत असं. रात्रभर लोकशाहीसाठी जागता पहारा दिला. सकाळी सूर्य उगवेपर्यंत पापणी लावू दिली नाही, आणि कुणीच पैसे वाटायला आलं नाही. मीच मिशीवर हात पिळत म्हटलं, घाबरतली मला, घाबरती ती मला. पण 2 जण हसत हसत गल्लीतनं बाहेर आलंच. मी म्हटलं, कोण आलतं का? तर ते म्हणले, दादा तुम्ही इथं बसलाय, कशाला कोण येईल, हातात दांड काय. मला बरं वाटलं. म्हटलं कोण येते? तेवढ्यात ते बाजूचा हसत म्हटला, गुगल पेन फोन पेन काम झालं म्हणलं. तुम्ही बसा म्हणला इथंच बोंब. म्हणजे लोकशाहीचा खून करायला अनेक मार्ग आहेत, वाचवायला एकच मार्ग आहे, तो म्हणजे उघडा पाहिजे डोळा. ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. परवा एक प्राध्यापक म्हटले, तो एवढा महत्वाचा आहे तर तो पहिला पाहिजे. मी पुढं म्हटलं, तो पहिला असू द्या, दुसरा असू द्या, नाही तर 3रा असू द्या, ही लय महत्वाचं नाही, तो उघडा पाहिजे, ही लय महत्वाचं आहे. आणि ते उघडा पाहिजे डोळा. मित्रांनो, या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना हा विचारांचा जागर झाला पाहिजे. ज्यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतरचा पहिला काळ बघितलाय, तुमच्या पिढीनं तुम्ही पाहिलेला देश,
आणि आज आमच्या ओंजळीत असलेला देश, यात फरक आहे. तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी या खात्यात येतो काय, आणि मग आम्हाला कळतं आम्ही खातोय ती सुद्धा डुप्लिकेट आहे. मग ते तर काय, तुकाराम तेव्हा बी चालत नव्हता, आज बी चालत नाही. तेव्हाचा तुकाराम वैकुंठाला पाठवायचा आणि आजचा बदली करून नाचवायचा, हीच चालू आहे. ही आता जास्त खोलात मुंडे साहेब गेले, हित टाकते दुसरी. आम्ही करतोय काय? असे अनेक प्रश्न पुढं आहेत. मला वेदना आणि खंत एवढीच वाटली की एवढं मोठं आंदोलन झालं, पण आंदोलनातल्या प्रश्नावरती चर्चा न होता एकमेकांना मारलेले दगड, एकमेकांना दिलेल्या शिव्या, त्यांचे व्हिडिओ, यावरती या देशात चर्चा होती. मूळ प्रश्न बाजूला राहतोय. मूळ प्रश्न शिक्षण आहे. एखाद्या गोरगरिबाच्या मोलकरणीच्या भांडी घासणाऱ्या बाईच्या पोराला सुद्धा डॉक्टर व्हायचं स्वप्न पडत असेल तर ते स्वप्न त्याच्या डोळ्याला या देशात पडतंय. ते स्वप्न त्याच्या एकट्याच नाही, ते स्वप्न या भारताचं आहे. ही भावना जरी आम्ही मनात ठेवली तरी ही व्यवस्था बदलायला फार वेळ लागणार नाही. पण ही भावना नाहीच ना. आता आज त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ती लढतायत. उद्या जर त्याच्याकडे 30 लाख आले आणि त्याची वेगळी बॅच मिळाली त्याच्या पोराला, तर तो लगेच त्यांच्या बाजूने होते. ते म्हणते ही नक्षलवादी आहेत. अरे कालपर्यंत आमच्यात होतास. बदला. आणि ज्यांच्याकडे श्रीमंत आहेत, ज्यांना असं वाटतं की माझ्या 7 पिढ्या बसून खातील, माझ्या पोरांना काही कमी नाही, यांच्या नादाला नको लागायला, तर मला त्यांना सांगणं आहे की सगळ्यात जास्त या देशात धोका तुम्हाला आहे, तुमच्याच पोरापासून. उद्या एक दिवस ती बोकडासारखं तुमच्या उडल ना, त्यावेळेला कळल याला शिक्षणाची फार गरज होती, ती आम्ही दिलं नाही, याला नोटा दिल्या उधळायला. ही शहाणपण, हा संस्कार, या ओव्या, अभंग. आणि आदनमधनं एक वाक्य येते, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आम्हाला कुठं नेऊन ठेवले ही एकदा बघा. अण्णाभाऊंच्या साहित्यातून हा सगळा मागोवा आज घेण्याची गरज आहे. मराठी साहित्य कॅमेरा असतं, हे आरसा असतं, ज्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब आम्ही एकमेकांचं बघत असतो. पण आता जास्त वेळ तुम्हाला तंगवण्यात अर्थ नाही. 9 वाजून गेल्यात. बऱ्यापैकी पब्लिक 2G वाला आहे, 4G वाला आहे, 5G वालं बी आहे, शुगर BP वालं बी आहे. गोळ्यास टाईम झाले, पण तरी सुद्धा ती येऊन बसलाय. का? तर ह्या देशात काहीतरी चांगलं घडेल, काहीतरी होईल. जमाना बदलत गेलाय. पिक्चर कोणीतरी काढलाय, बघतोय कोणतरी दुसरंच. बॉक्स ऑफिस तिसऱ्याचंच, गल्ला चौथाच नेते. थिएटर कुणाचा आहे कळना, आणि भारत माझा महान आहे. या सगळ्या गणितात आम्हाला कळना आम्ही आमच्या देशात कुठं चाललोय, काय चाललंय. कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळतसुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, शिक्षण मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चालला आहे. आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडत चालला आहे. हा देश पुन्हा हसवायचा असेल तर भगतसिंगांच्या ओंजळीत तोंड खुपसून हुंदका देऊन भगतसिंगाची आग घेऊन पुन्हा एकदा उभं राहणं ही या देशात काळाची गरज निर्माण झालेली आहे. परंतु हे सगळं करत असताना आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे असं सांगून गेलेली मराठी मातीची मनं, संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतून आलेला हा शिकवण, ही शहाणपण, ही सुद्धा आम्हाला विसरायचं नाही. आम्हाला अहिंसेच्या मार्गानं सुद्धा खूप काही चांगलं करता येईल, ते करत राहूया.